पप्पाच्या तोंडात जातच खाल्लं पप्पानी खाल्लं जाऊ दे कोणीच नाही खात ना तू इथे शांत बस ना पिल्लू आता एकाला पण नको देऊ बस ना पिल्लू काय मांडी आपली चल आपलं चला दे भिडाव रे डाबराव एक तर आम्ही कोणाला देत नाही यार देऊन राहिलो तुम्ही असे वागून राहिले हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल कोरडे फॅमिली व्लॉग. आणि आम्ही चाललो आहे जावराला. जावरा तुम्हाला माहिती आहे का? जावरा कुठे आहे? जावरा आहे चांदूर बाजारमध्ये. तर आपण जात आहे स्नोच्या पप्पांच्या आत्याकडे. तर बघू शकता आता आपण धामणगावजवळ पोचलेलो होतो आणि आम्ही इथे जात आहे. बघू शकता किती आजूबाजूला छान अशी हिरवळ आहे. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. आणि बघू शकता किती रात्रीच्या वेळी किती अंधार आणि जंगल वाटत असेल, पण आत्ताच्या सध्याच्या कंडिशनला खूप सुंदर हिरवं दिसत आहे. बघा माझं पाखरू कसं उभं आहे. माझं पाखरू खूप दिवसांपासून आत्या आम्हाला फोर्स करत होत्या की या या म्हणून. मग म्हटलं चला फायनली आपण 2-4 दिवसाच्या सुट्ट्या घेऊन का होईना पण आपण जाऊ आणि त्यांना भेटून येऊ. मग त्यामुळेच आम्ही इथे प्लॅन केला आणि म्हटलं चला थोडंसं गावाकडचं वातावरण आणि गावाकडची शांतता छान असं अनुभवून येऊ म्हणून आम्ही निघालो आत्याकडे. आणि आम्ही थोड्याच वेळात आत्याकडे पोहोचणार आहोत. तर बघू शकता आम्ही आत्याकडे पोहोचलो आणि स्नोसाठी आत्यानी नाश्ता वगैरे बनवला. त्यानंतर स्नो मामाजींच्या ॲटोवर छान खेळत होती. मामाजी आता आपल्यामध्ये नाही आहे, पण त्यांचं प्रेम म्हणून ही ॲटो त्यांनी इथे ठेवलेला आहे. बघू शकता स्नो अशी छान ॲटोमध्ये खेळत होती. त्यानंतर इथे स्नो कंटिन्यू आत्याच्या मागे पुढे अशी करत होती, कारण आत्या स्नोला खूप जास्त लाड करतात. त्याच्यामुळे स्नो इथे आत्याच्या मागेच होती. त्यानंतर आम्ही त्याच दिवशी मार्केटला वगैरे जाऊन आलो. तर त्यावेळी तिकडनं आल्यानंतर आम्ही असंच बसलेलो होतो आणि त्यानंतरची मस्ती बघू शकता. पप्पाच्या तोंडात जातच खाल्लं पप्पानी खाल्लं जाऊ दे कोणीच नाही खात ना तू इथे शांत बस ना पिल्लू आता एकाला पण नको देऊ बस ना पिल्लू काय मांडी आपली चल आपलं चला दे भिडाव रे डाबराव एक तर आम्ही कोणाला देत नाही यार देऊन राहिलो तुम्ही असे वागून राहिले सगळ्याचे लाईट लागून गेले तेवढ्याच वेळा सगळ्याचे लाईट लागून गेले. आता नाही. मग रात्री झोपता वेळेस मी इथे कपडे चेंज केले आणि टी शर्ट वगैरे घातली. आणि बघू शकता नेक्स्ट डे सकाळी. आणि मी काही प्रॉपर असं डे बाय डे शूट वगैरे काही केलं नाही. मला जसं शूट करूशा वाटलं तसं मी केलं. त्याच्यामुळे इथे प्रॉपर शूट नाही आहे. आणि बघू शकता गावातलं असं वातावरण. आणि आता गावामध्ये पण छान असे घरं वगैरे झालेले आहे. आणि गावामध्ये बघा किती मोठी जागा असते, किती मोठे घरं असते. पण आपल्या सिटीमध्ये एवढीच जागा घ्यायला काय आणि किती पैसे लागते सगळ्यांना माहिती आहे. म्हणून बघा किती छान अशी इथे खूप मोठी जागा होती आणि मोठे घरं होते. त्यानंतर बघू शकता इथे कोंबड्या, गाय, बकऱ्या, काय होतं इथे असं खूप मोठं असं पटांगण होतं आणि त्याच्यामध्ये असं सगळं काही ठेवलेलं होतं. त्याच्यानंतर इथे आहे हे झाड बघू शकता आणि समोरच एक वाडा आहे. आणि स्नो डायरेक्ट हाच तो समोरचा वाडा आहे. आणि स्नो घरून निघून आत्याच्या मागे गेली आणि ह्या वाड्यामध्ये गेली डायरेक्ट स्नो. म्हणजे स्नो हरवली होती. मग त्या वाड्यामधल्या एका काकूंनी स्नोला घरीपर्यंत पोहोचवून दिलं. म्हणजे गावभर फिरवलं आणि मग आत्याकडे परत आणून दिलं. असं झालं होतं स्नोसोबत. आणि त्याच्यानंतर स्नो बघा मामासोबत किती छान अशी खेळत आहे. त्याच्यानंतर आम्ही गेलो शेतामध्ये आणि शेतामध्ये आम्ही खूप जास्त अशी मज्जा केली. करवंद खाल्ले,
त्याच्यानंतर विहिरीचं पाणी काढलं आणि खूप अशी मजा केली, खूप व्हिडिओ बनवले. तुम्ही बघितलेच असेल व्हिडिओ आणि नसेन बघितले तर नक्की बघून घ्या. आणि बघा स्नो अशी छान एन्जॉय करत होती इथे. कुठे गेला हो? हेडावरला काय हेडावरून सगळं हे दिसतं ना हेडावर 3 डोर होते. हा 3 हेडावरला काय हे पूर्ण डावरला काय सोड. हेडावरला स्नोनी इथे गुल्लेर पण ट्राय केला मग कसं मारायचं म्हणून. आणि हे बघा शुभम मामाची लाडकी. त्यानंतर मग स्नोचे पप्पा आणि स्नो इथे करवंद तोडायला गेले होते. आणि बघू शकता हे इथे मग छान असे करवंद तोडून आमच्यासाठी आणले यांनी. आणि मग काय तो करवंदाचा टेस्ट आंबट आंबट. त्यानंतर आम्ही त्या विहिरीचं पाणी काढून त्यांना छान धुतलं. आणि काय ते बेस्ट फिलिंग यार, खूपच मस्त. शेतामधली ही एक मस्त फिलिंग असते, सगळं नॅचरल नॅचरल असते. आणि बघू शकता इथे समीक्षा आणि शुभम दादा कसा मस्ती करत होता. ती म्हणते की मी उडी टाकते असं काही यांचं सुरू होतं. आणि बघू शकता किती छान असे करवंद होते. आणि इथे बघा स्नोचे पप्पा करवंद धुवत आहेत. आणि मग आम्हालाही इथे छान असं पाणी काढायचं होतं. मग मी म्हटलं चला आम्ही पण पाणी काढतो. तर बघू शकता इथे आम्ही पण पाणी काढायसाठी मग तो डब्बा आतमध्ये टाकला पाण्याचा आणि आम्ही इथे पाणी काढत होतो. आणखी झटके मारताना इकडे तिकडे तिकडे इकडे करा जमलं. मग आम्ही शेतातल्या छोट्या छोट्या अशा क्लिप्स घेतल्या रील बनवायसाठी. हा जमलं जमलं जमलं. तोडत आहे नो, थांबा ना. काठ मी हे ते रीलसाठी थोडंसं शेतामध्ये डान्स काय केला आणि उड्या काय मारल्या. त्यानंतर इथं हिचं पुन्हा असं काही काही कारभार इथे सुरू होते. आणि बघू शकता इथे एक खणलेली मूर्ती होती कान्हाची. तर बघा हिने बरोबर ती मूर्ती जोडली. बघू शकता किती टॅलेंटेड ही गर्ल आहे. असं हिला आपल्या मनाने कारभार करायला पाहिजे अशी मुलगी आहे. बघू शकता तुम्ही ते जोडलं हिने बरोबर. असं पकडून आता फेक. आणि स्नोनी घातली होती मग चुट्टी. तर बघू शकता हिचे केस कसे असे उभे उभे दिसत होते की असे काय उभे आहे म्हणून.
मग मीही शेतामध्ये असं एकटीने शांतपणे निवांत असं फेरफटका मारायचा विचार केला आणि सगळेजण थकून असे बसलेले होते. तर मीही आपली पायी शेताच्या एका कोपऱ्यापर्यंत जायचा विचार केला आणि त्यानंतर बघू शकता छान असं एवढं सुंदर असं फेरफटका मग आम्ही मारला आणि त्यानंतर आम्ही आलो आहे घरी. बघू शकता आम्ही घरी आलो. त्यानंतर आत्यांनी इथे पूजा केली. तर बघू शकता किती छान स्नोला असा टिक्का वगैरे लावून दिला. त्यानंतर आम्हाला बोलवलं होतं म्हणजे त्यांच्याच रिलेटिव्हकडे चाय पाण्यासाठी. तर मग आम्ही इथे चाय पाण्यासाठी गेलो आणि तुम्हाला सांगितलं होतं की बघू शकता आम्ही आदल्या दिवशी फिरायला गेलो. तर मग तिथे छान असं आम्ही एन्जॉय केला आणि नेक्स्ट डे बघू शकता स्नोनी असं आंघोळीचंही छान असं एन्जॉय केलं. छान स्नोनी बाहेरच आंघोळ केली आणि नंतर मग हे काय आंघोळीचं टोपलं होतं त्या टोपल्यासोबत तरी ही किती वेळपर्यंत खेळत राहिली. हिला नवीन काहीतरी नवीन दिसलं की हिला नवीन उद्योग करायला पाहिजे होते आणि अशीच काही ना काही करत राहत होती. तर असे आमचे काही छान असे दिवस गेले आत्याकडे. आणि मार्केटला फिरायला जाऊ म्हणून आम्हाला घेऊन गेले आणि त्यानंतर आम्हाला तिथे कपडे वगैरे घेऊन दिले आणि नेक्स्ट डे आम्हाला पाठवणीसाठी त्यांनी छान असं पाटावर बसवलं, औक्षण केलं आणि छान असं आम्हाला पाठवणी केली. घालू तेव्हा तर स्नो रडली नाही, पण मग तिला समजलं की आम्ही आता दुसरीकडे जात आहोत किंवा आईकडे जात आहोत. तर मग स्नो इथे रडायला लागली की नाही मला आता आईच पाहिजे आणि स्नो शेवटी रडून झोपली. त्यानंतर आम्ही RTO मध्ये आम्हाला थोडंसं 4 व्हीलरचं काम होतं. त्यानंतर आम्ही काम वगैरे केलं आणि गेलो मंगरूळमध्ये. हे आमचं प्रॉपर गाव आहे, धामणगाव रेल्वेजवळचं मंगरूळ. बघू शकता किती सुंदर असं आमचं गाव आहे. तर आम्ही आता धामणगावला गेलो होतो आमच्या घरी. मग तिथेही आम्ही मग आम्ही पोचलो घरी आणि ह्या आहे स्नोच्या आई आणि इथे स्नो छान अशी खेळत वगैरे होती आणि आम्ही प्रत्येक घरीच गेलो. आमचे जेवढेही घर आहे तेवढेही घरी गेलो. स्नोची आई बघा स्नोची किती लाड पुरवत होती आणि मला जास्त व्हिडिओज वगैरे इथे काढायची किंवा अपलोड करायची परमिशन नव्हती. तरी मी छोटासा एक व्हिडिओ इथे त्यांचा इथे शेअर केला आहे. पण काय माहिती त्याच्यासाठी मला ओरडा मिळतो की काय. पण मला इथे अलाउड नाही आहे व्हिडिओज वगैरे बनवायला आणि पोस्ट करायला. पण शेवटी मी थोडंसं तरी केलं. आणि चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बघत राहा. बाय बाय. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा.